कंपनीच्या कामानिमित्त मित्रासोबत वाडीवरे परिसरात गेलेल्या सिडकोतील 34 वर्षीय महिलेचा अपघाती मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी दुपारी 2 वाजता घडली आहे. संबंधित महिला मित्रासोबत एका रिसॉर्टमध्ये जेवण केल्यानंतर बाहेर पडत असताना प्रवेशद्वाराचे लोखंडी गेट उघडत असताना मित्राचं कारवरील नियंत्रण सुटलं आणि धडकेत गेटला उडवून तिलाही गंभीर दुखापत झाली आणि तिचा अपघाती मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मात्र हा अपघात आहे की घातपात याबाबत संशय व्यक्त होत असून पोलिसांकडून तपास सुरू आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रुपाली निलेश पाटील वय 34 राहणार शिवनारायण अपार्टमेंट एकदंत नगर अंबड नाशिक असं मृत महिलेचं नाव आहे. रुपाली या सिडको परिसरातील एका डायग्नोस्टिक सेंटरमध्ये कार्यरत होत्या. मंगळवारी कंपनीच्या कामानिमित्त त्या एका मित्राबरोबर वाडीवरे परिसरात गेल्या होत्या. त्या ठिकाणाहून दोघे जण एका हॉटेल रिसॉर्टमध्ये जेवणासाठी गेले. जेवण झाल्यानंतर रिसॉर्टमधून बाहेर पडत असताना ही घटना घडल्याची माहिती पोलिसांना मिळाली. दरम्यान वाहनाच्या चाकाखाली येऊन रुपाली यांचा अपघाती मृत्यू झाला की या घटनेमागे अन्य काही कारण आहे याबाबत पोलिसांकडून विविध शक्यता तपासल्या जात आहेत. रात्री उशिरापर्यंत वाडीवरे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. रुपाली यांच्या पश्चात पती, 7 वर्षांची मुलगी, सासू सासरे असा परिवार आहे. घटनेची माहिती सिडको परिसरात पसरताच खळबळ उडाली असून नागरिकांकडून हळहळ व्यक्त करण्यात येते. घटनेचं नेमकं कारण पोलीस तपासानंतर स्पष्ट होणार आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक धीरज महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. ब्युरो रिपोर्ट, पंचनामा न्यूज, नाशिक.